सध्या मिडल ईस्ट मध्ये परिस्थिती खूपच गंभीर आणि तणावपूर्ण झाली आहे. कतार, युएई, बहरीन, कुवैत, सौदी अरेबिया अशा अनेक देशांवर इराणकडून मिसाईल हल्ला झाल्याचा दावा समोर येत आहे. नमस्कार, मी सपना स्वागत करते तुमचं मराठी फॅक्ट बॉक्स मध्ये. बहरीनमध्ये अमेरिकाचा एक नेव्हल बेस आहे. त्या ठिकाणी मोठा स्फोट झाल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. तिथे तैनात असलेले जे अमेरिकन सैनिक आहे आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. काही ठिकाणी एअर डिफेन्स सिस्टम मिसाईल थांबवू शकली नाही अशी माहिती देण्यात आली आहे. हे सगळं सकाळी झालेल्या कारवाईनंतर सुरू झालं. ज्या कारवाईत इस्रायल आणि अमेरिकेने तेहरानवर बॉम्ब हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर इराणने प्रत्युत्तर देत अमेरिकेचे अनेक मिलिटरी बेस आणि इस्रायलवर मिसाईल डागल्याचा दावा केला जात आहे. नकाशावर पाहिलं तर इराण, स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज आणि त्यांच्या आसपासचे देश हे या संघर्षाच्या थेट रेषेमध्ये आहेत. दोहा, रियाद, कुवैत सिटी, अबुधाबी या शहरांचा उल्लेख केला जात आहे. दुबईवरून अनेक मिसाईल गेल्याचं आणि काही जवळ पडल्याचंही सांगितलं जात आहे. इराणकडून असा दावा करण्यात आला आहे की त्यांनी अजून त्यांच्या सर्वात शक्तिशाली मिसाईल्स वापरलेल्या नाही. सध्या वापरलेल्या मिसाईल ज्या होत्या त्या तुलनेने कमी क्षमतेच्या होत्या असंही म्हटलं जाते. काही संरक्षण विश्लेषणाच्या मते चीन आणि रशियाकडून इराणला प्रगत शिप किलिंग आणि हायपरसोनिक मिसाईल्स मिळाल्या आहेत. या गोष्टींची स्पष्ट आणि अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. एक महत्त्वाची चर्चा म्हणजे जर अमेरिकेच्या एअरक्राफ्ट करिअरवर थेट हल्ला झाला तर परिस्थिती खूप मोठ्या युद्धात बदलू शकते. काही माजी गुप्तचर अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की हायपरसोनिक वेगाने येणारी मिसाईल थांबवणं अत्यंत कठीण असते. जर एअरक्राफ्ट करिअरला मोठं नुकसान झालं तर अमेरिका तीव्र प्रत्युत्तर देऊ शकते. काही विश्लेषकांचा अंदाज आहे की अशा परिस्थितीत संघर्ष आणखी वाढू शकतो. काही जण तर हे पण बोलतात की हे तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात ठरू शकते असाही इशारा देत आहे. मात्र हे सर्व अंदाज आणि शक्यता आहे. सौदी अरेबियाने इराणच्या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की आमचा थेट संबंध नसताना आमच्या राजधानीवर मिसाईल का डागली जात आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायालाही इराण विरोधात कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. युएई मध्ये काही विमानतळांवर इनबाउंड आणि आउटबाउंड फ्लाईट्स तात्पुरत्या रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. दुबई आणि अबुधाबीमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. अनेक परदेशी नागरिक आपल्या देशात परतण्याचा प्रयत्न करत आहेत. या सगळ्या परिस्थितीचा परिणाम जागतिक बाजारपेठांवर आणि गुंतवणुकीवर होऊ शकतो. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे हा संघर्ष किती मोठा होतो हे पाहणं खूप गरजेचं आहे. एक गोष्ट स्पष्ट आहे, सध्या मिडल ईस्ट मध्ये तणाव उंचावर आहे. पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरू शकतात. मोठी अपडेट्स आल्या तर आम्ही तुम्हाला नक्की कळवत राहू. ही सपना आणि तुम्ही पाहत आहात द फॅक्ट बॉक्स. चॅनल आवडलं असेल, व्हिडिओ आवडत असतील पाहायला तर आमच्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.